काही जणांना पिरियड्स येणार म्हटलं की अक्षरशः अंगावर काटे येतात, कारण त्यांना पिरियड्समध्ये एवढा त्रास होतो की ते असह्य असतं. पिरियड्समध्ये ओटीपोटामध्ये लोअर ॲब्डॉमनमध्ये खूप जास्त प्रमाणात पेन होणं, सिव्हिअर पेन, कंटिन्युअसली कळा मारणं, कंबर भरून येणं, कंबर दुखणं एवढं की चालायला सुद्धा त्रास होतो, सतत बेडवर पडून राहावं लागतं, पायात गोळे येणं, चक्कर येणं, जास्त मळमळणं, खूप उलट्या होणं, असं सगळं जर तुमच्यासोबतही होत असेल तर ते नॉर्मल नाही आहे आणि प्लीज हे सगळं सहन करणं बंद करा. पिरियड्समध्ये थोडंफार पेन होतं ते अपेक्षितच आहे, कारण गर्भाशय हे आतमधल्या एंडोमेट्रियम, रेड ब्लड सेल्स हे सगळं बाहेर काढत असतं, तेच म्हणजे पिरियड्स, आणि त्यासाठी गर्भाशय कॉन्ट्रॅक्ट होत असतं. त्यामुळे त्या कॉन्ट्रॅक्शनमुळे पेन होणं हे साहजिक आहे, पेन होणारच, पण एका लिमिटमध्ये जे की तुम्ही इझिली सहन करू शकता, रोजचे कामं तुम्ही इझिली करू शकता, चालण्या फिरण्यामध्ये तुम्हाला काही त्रास होत नाही, असंच पेन अपेक्षित आहे. ह्यापेक्षा जास्त पेन होणं त्याला आपण डिस्मेनोरिया म्हणतो. आता हे पेन आणि इतर सिम्पटम्स कमी होण्यासाठी अगदी सुंदर आणि सोपे काही उपाय आहेत जे पेशंट्सने ट्राय केलेत आणि त्यांना फायदा झालात आणि तुम्हाला सुद्धा नक्कीच फायदा होणार. पण त्याआधी एवढ्या प्रमाणात का त्रास होतो, का पेन होतं, ह्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर प्रोस्टाग्लॅंडिन नावाचं एक लिपिड कंपाऊंड आहे जे गर्भाशय कॉन्ट्रॅक्ट करतं. आता ह्या प्रोस्टाग्लॅंडिनचं प्रमाण जेव्हा जास्त वाढतं, खूप जास्त प्रमाणे हे सिक्रीट होतं, तेव्हा गर्भाशय खूप फास्ट कॉन्ट्रॅक्ट होतं आणि त्यामुळे पिरियड्समध्ये खूप पेन दिसून येतं. दुसरं म्हणजे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन जे स्त्रियांचे हॉर्मोन्स आहे त्यामध्ये इम्बॅलन्स होणं. पिरियड्समध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनचं हे प्रमाण ठरलेलं असतं. पहिले 14 दिवस हे इस्ट्रोजन जास्त असतं, नंतर कमी होतं आणि नंतर 14 दिवसांमध्ये प्रोजेस्ट्रॉन हे वाढतं, एका पीक लेवलवर वाढतं आणि एकदम फॉल होतं, तेव्हा पिरियड्स येतात. आता ह्या सगळ्या सायकलमध्ये जेव्हा आधी इस्ट्रोजनचं प्रमाण कमी होतं आणि प्रोजेस्ट्रॉनचं वाढतं आणि नंतर प्रोजेस्ट्रॉनचं प्रमाण कमी होतं, इस्ट्रोजन वाढतं, असं जेव्हा होतं तेव्हा सुद्धा हे सगळे पिरियड्सचे सिम्पटम्स दिसून येतात. तिसरं म्हणजे मॅग्नेशियम डेफिशियन्सी. जेव्हा शरीरामध्ये मॅग्नेशियम लेवल्स हे कमी होतात तेव्हा हे सगळा त्रास दिसून येतो. चौथं म्हणजे शरीरामध्ये वातवृद्धी. शरीरामध्ये वाताचं प्रमाण हे जास्त झालं की हे सगळे सिम्पटम्स दिसणारच. आणि पाचवं मोस्ट इम्पॉर्टंट कारण जे हे सगळ्यांचं कारण आहे म्हणजेच तुमची लाईफस्टाईल. तुम्ही कितीही मोठमोठ्या डॉक्टरांना भेटा, अगदी मुंबईच्या ब्रीच कँडीच्या डॉक्टरांना भेटा, लंडन, युरोप कोणत्याही डॉक्टरला जाऊन भेटा आणि त्यांना सांगा की आम्हाला पिरियड्समध्ये असं त्रास होतो, आमचे हॉर्मोनल इम्बॅलन्स्ड आहे, तर त्यावर आम्ही काय करावं, काय औषधी घ्यावा, तर तुम्हाला फक्त एकच उत्तर भेटेल की प्लीज चेंज युअर लाईफस्टाईल. लाईफस्टाईल सुधारण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. कोणतंही औषध हे तात्पुरतं काम करते. तुमची नॉर्मल कंडिशन जेव्हा बिघडते तेव्हा औषध दिलं जातं परत नॉर्मल होण्यासाठी. औषध हे लाईफ लाँग नसतं, लाईफ लाँग असतं ते फक्त लाईफस्टाईल. आता आहारामध्ये तुम्ही तुमच्या पोटामध्ये काय टाकता हे तुमच्या पिरियड्समध्ये दिसून येतं. आता काय टाळायचं? थंड पेय घेणं बंद करा. एकदम थंड फ्रीजमधलं पाणी पिणं, कोल्ड ड्रिंक्स, कोल्ड मिल्कशेक्स किंवा कोल्ड कोणतेही ज्यूस एकदम थंड थंड पिणं हे बंद करा. बाहेरचं पिझ्झा, बर्गर, फ्राईज किंवा इतर गोष्टी ह्या सगळ्या शिळं अन्न आहे. हे वर्षानुवर्ष फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं आणि आपल्याला त्वरित फास्ट गरम करून दिलं जातं, म्हणून त्याला फास्ट फूड म्हणतात आणि आपण जास्त पैसे देऊन ते खातो. घरचा रात्रीचा भात सकाळी खायचा की नाही यावर आपण 10 वेळेस विचार करतो आणि हे सगळं आपण खातो. ह्यामुळे शरीरामध्ये इतके चेंजेस होतात की आपण विचारसुद्धा करू शकत नाही. त्यानंतर ब्रेड, पाव अशा फर्मेंटेड गोष्टी खाणं बंद करा. बेकरी प्रोडक्ट्सचं प्रमाण कमी करा. व्हेजिटेबल ऑइल वापरणं पूर्णतः बंद करा. आता काहींचं म्हणणं असं असतं की आम्ही ह्या सगळ्या गोष्टी खातच नाही, आम्ही बाहेरचं खूप कमी खातो, तरीसुद्धा आम्हाला त्रास होतो. तर फक्त घरचं खाणं म्हणजे चपाती भाजी खाणं म्हणजे तुम्ही हेल्दी राहाल असं नसतं. तर प्रॉपर बॅलन्स डाएट घेणं खूप गरजेचं असतं. घरचं जरी खात असाल तर त्यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, सॅलड ह्या सगळ्या गोष्टींचा प्रॉपर बॅलन्स असायला पाहिजे, तरच ते पोषण होतं.
आता प्रॉपर बॅलन्स डाएट घेत आहेत, पण कधी रात्री 10-11 वाजता जेवतायत, 12-1ला झोपतायत, तर असं नाही होत. रात्री 8 ते 9 मध्ये जेवण हे व्हायलाच पाहिजे आणि 10 वाजेपर्यंत तुम्ही झोपायलाच पाहिजे, हे अनिवार्य आहे. सकाळी 6-7 वाजता उठा, 40 मिनटं वॉक करा, हे सगळं कंपल्सरी आहे आणि हे जगावेगळं असं काही नाही आहे. हे नॉर्मल गोष्टी आहेत जे आपण फॉलो करत नाही. आपण ॲबनॉर्मल ॲक्टिव्हिटीज करतो आणि आपल्यालाच त्रास होतो. हे झाले बेसिक लाईफस्टाईल चेंजेस. आता काही उपाय सांगते, नीट लक्ष देऊन ऐका. काय करायचं, तुमच्या पिण्याच्या पाण्यामध्ये तुमची जर का बॉटल असेल किंवा हंड्यामध्ये काय करायचं, 1.5 ते 2 लिटर पाण्यामध्ये 2 लिटर पाण्यामध्ये एक छोटा चमचा, जो मसाल्याच्या डब्यांमधला जो चमचा असतो ना छोटा, तो एक चमचाभर सुंठ पावडर त्यामध्ये टाकायची. त्यासोबत पुदिनाचे काही पानं आणि 1 चमचा गूळ असं टाकायचं. नीट मिक्स करायचं आणि दिवसभर हे पाणी सिप्समध्ये पेत राहायचं. जेव्हा तुम्हाला ताण लागेल हे पाणी पी. हा इतका अप्रतिम उपाय आहे. ह्याने तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह होतं आणि त्यामुळे तुमचे इतर सिम्पटम्स आणि पेन हे कमी होतं. शक्य असेल तर पाणी कोमट करून प्या आणि पिरियड्स येण्याच्या 2-3 दिवसाआधीपासूनच हे पाणी प्यायची सुरुवात करा. दुसरं म्हणजे गाईचं साजूक तूप. हे इतकं गुणकारी आहे, याचे एवढे फायदे आहेत, सगळे सायंटिफिक रिसर्च करून हे सगळं प्रूफ केलेलं आहे. त्यामुळे तुमच्या आहारामध्ये कंपल्सरी हे इन्क्लूड करा. रोज सकाळी 1 मोठा टेबलस्पून गाईचं तूप आणि संध्याकाळी गाईचं तूप हे घेणं आवश्यक आहे. तुम्ही कसंही घ्या, चपातीला लावून घ्या, दुधामध्ये घ्या, गरम पाण्यामध्ये घ्या, कसंही घ्या, पण हे तुमच्या आहारामध्ये ॲड करा. तिसरं म्हणजे काय करायचं, 2 कप पाणी घ्यायचं, त्यामध्ये ओवा, जिरा, धने हे भिजत ठेवायचं. हे रात्रभर भिजत ठेवायचं. सकाळी पाणी गाळून घ्यायचं आणि उकळून घ्यायचं. 2 कप पाण्याचा 1 कप करायचा आणि ते कोमट प्यायचं. हे सुद्धा पिरियड्स येण्याच्या 2-3 दिवसाआधीपासूनच सुरू केलं तर त्याचे खूप छान रिझल्ट्स दिसून येतात. नेक्स्ट म्हणजे शतावरी. शतावरीला स्त्री शरीरासाठी सर्वश्रेष्ठ, उत्तम, गुणकारी असं म्हटलेलं आहे. शतावरी कल्प म्हणून भेटतं. ह्याचं नित्य सेवन करायला पाहिजे, म्हणजे रोज तुम्ही हे घेतलं पाहिजे. रोज दुधामध्ये 2 चमचे शतावरी असं तुम्ही घ्या. लहान मुलींना सुद्धा 6-7 वर्षानंतर रोज दुधामध्ये शतावरी दिली तर त्याचे खूप चांगले फायदे दिसून येतात. आता शतावरी कल्प ह्यामध्ये साखर असते, त्याशिवाय त्याला बनवता येत नाही. त्यामुळे जर का कोणाला शुगरचा जास्त त्रास असेल, डायबिटीज असेल, ओबिसिटी असेल, की ज्यांना शुगर अक्षरशः नाही सांगितली आहे, त्यांच्यासाठी काय पर्याय आहे तर शतावरी घृत म्हणजे शतावरीने सिद्ध केलेले तूप असं कोणत्याही आयुर्वेदिक स्टोअरमध्ये भेटतं. हे तुम्ही घेऊ शकता. तूप आणि शतावरी हे एकत्र घेतल्याने फायदे हे डबल होतात. रोज सकाळी 1 चमचा शतावरी घृत हे तुम्ही गरम पाणी किंवा गरम दुधामध्ये घेऊ शकता. जर तुमच्या ठिकाणी, तुमच्या सिटीमध्ये शतावरी घृत हे अवेलेबल नसेल तर मला DM करून कळवा. मी ते स्वतः बनवून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. नेक्स्ट म्हणजे ओटीपोटाला तेल लावणे. कसं करायचं, बला तेल घ्यायचं, ते रात्री झोपताना वाटीमध्ये कोमट करायचं आणि बेंबीच्या ठिकाणी आणि बाकी ओटीपोटाला सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायचा. हलकसं दाबायचं आणि 5 ते 10 मिनटं हे करायचं. शक्य असेल तर काय करा, तेल गरम करताना त्या वाटीमध्ये लसणाच्या 2-3 पाकळ्या टाका आणि ते शक्य असेल तर काय करा, तेल गरम करताना वाटीमध्ये 2 ते 3 लसणाच्या छोट्या पाकळ्या टाका आणि ते लसूण जळेपर्यंत तेल गरम करा. ते गाळून घ्या आणि त्या तेलाने मसाज करा. असं रोज पॉसिबल नाही झालं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त तेल हे कोमट करून मसाज करायचा आणि रात्री झोपताना एकदा करायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळीच्या आधीसुद्धा हे तेल गरम करून पोटाला लावायचं आणि त्यानंतर अर्ध्या तासाने आंघोळ करायची आणि गरम पाण्याने पोट धुवून घ्यायचं. त्यानंतर नॉर्मल आंघोळ करू शकता. पोटाला तेल लावून असं मसाज करणं हे पिरियड्स येण्याच्या 5-6 दिवसाआधीपासूनच सुरुवात करा, कारण पिरियड्समध्ये कोणत्याही प्रकारचा मसाज करणं हे अलाउड नसतं. हा उपाय नक्कीच ट्राय करून बघा. त्यानंतर काही सिरप्स आहे जसे कुमारी आसव, अशोका अरिष्ट, महामंजिष्टादी काढा, ह्यांनी सुद्धा खूप छान रिझल्ट्स दिसतात, पण ह्यासाठी प्रॉपर कन्सल्टेशन हे गरजेचं आहे. जर हे सगळं केल्याने सुद्धा, काही केल्याने पिरियड्सचं पेन हे कमीच होत नाही आहे तर काय करा, एक सोनोग्राफी करून घ्या. गर्भाशयामध्ये कोणत्या प्रकारची सूज आहे का, फायब्रॉइड्स आहेत का, गाठी आहेत का, एंडोमेट्रियोसिस आहे का, असं काही आहे का हे चेक करा, कन्फर्म करा आणि असं काही असेल तर त्यावर ट्रीटमेंट घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा.
धन्यवाद.